कुरुक्षेत्रावर आपल्याला माहिती, कुरुक्षेत्रावर युद्ध चालू असताना त्या कौरवांनी काय ठरवलं की भीष्माचार्य फक्त हे पांडवांचेच त्यांच्याच बाजूने हे करतात, जरी आपल्याकडून राहत असले तरी फक्त ते त्यांच्याबद्दलच प्रेम व्यक्त करतात, म्हणूनच हे काही आपल्या बाजूने लढत नाही. परंतु हे म्हणणं भीष्मांना काही आवडलं नाही. की हे बोलणं खोटं ठरवण्यासाठी त्यांनी त्या दिवशी रणांगणामध्ये प्रतिज्ञा केली की उद्याचा सूर्यास्त हा अर्जुन पाहू शकणार नाही. युद्ध संपलं, सगळे आपल्या निवासाच्या ठिकाणी गेले. सगळ्यांना जे कौरवांच्या बाजूने होते हे तर आनंदोत्सव साजरा करू लागले हो, परंतु पांडवांच्या जे गटातले होते यांना फार दुःख झालं की आता काय करणार. कारण पांडवांचं कसं होतं की त्यातला 5 पैकी एक जण जरी संपला तरी बाकीचे सगळे आपलं जीवन कार्य हे संपवणार होते, असं ठरलेलंच होतं त्यांचं. परंतु असं असताना सुद्धा किती चिंतेची बाब होती नाही का ही. कारण भीष्म प्रतिज्ञा म्हणजे आपल्याला माहिती की ही कोणीही मोडू शकत नाही. भीष्मांची प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा म्हणून आपण ओळखतो की त्यात कुठलाही बदल होणार नव्हता. मग असं असताना सुद्धा अर्जुन आपल्या छावणीमध्ये जाऊन शांततेने रात्री झोपला होता. कृष्ण खूप मध्यरात्री त्याच्या निवासाच्या तिथे आला आणि बघतो तर काय, अगदी शांततेने पहुडलेला अर्जुन. कृष्ण त्याला हलवून म्हणतोय, अरे अर्जुना काय झोपलास तू, भीष्माची प्रतिज्ञा तुला लक्षात नाही का. तर भगवंता तू जर माझ्या पाठीशी आहे तर मला चिंता कशाची. हे कशामुळे सामर्थ्य येतं हो, तर हे सामर्थ्य फक्त भक्तीमुळे येतं. की मृत्यू समोर जरी उभा असला तरी त्याला माहिती की पूर्ण जे काय होईल, चांगलं असू वाईट असू, हे माझ्या बाबतीतला हा देव जे काय करेल त्यात मी समाधानी आहे. ठीक आहे, माझा मृत्यू होणार तर हे भगवंताचीच इच्छा, असं म्हणून तो शांततेने भगवंतावर आपल्या संसाराचा भार टाकून हा श्रीकृष्ण शांत झोपला होता.